लातूर जिल्ह्यात इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण करून जनतेची लूट, तातडीने पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा। लातूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असून ही टंचाई नैसर्गिक नसून इंधन कंपन्या आणि पेट्रोल पंप चालकांनी संगनमताने निर्माण केलेली कृत्रिम टंचाई आहे, असा खळबळजनक आरोप लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला आहे। या गंभीर प्रश्नावर आज लातूर जिल्हाध्यक्ष श्री अभय साळुंखे व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले। निवेदनात नमूद केल्यानुसार सध्या देशामध्ये एकीकडे इंधनाचा तुटवडा नसल्याचे सरकार छातीठोकपणे सांगत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती अत्यंत भयावह आहे। इंधन कंपन्या आणि पेट्रोल पंप चालक जाणीवपूर्वक साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करत आहेत। ज्याप्रमाणे गॅसचे दर वाढवून जनतेवर बोजा टाकण्यात आला, त्याच धर्तीवर पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्याचे एक मोठे षडयंत्र असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे। लातूर शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल शिल्लक नाही असे खोटे फलक लावले जात आहेत। ज्या मोजक्या पंपांवर इंधन उपलब्ध आहे तेथे नागरिकांच्या 2-2 किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागत आहेत। तासनतास ताटकळत उभे राहिल्यामुळे सामान्य जनता, शेतकरी आणि नोकरदार वर्ग प्रचंड त्रस्त झाला आहे। लोककल्याणकारी राज्याची संकल्पना असलेल्या संविधानाचे नाव घेणारे केंद्र व राज्य सरकार जनतेची ही लूट उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याचा घणाघाती या प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आला आहे। जिल्हा प्रशासनाने घोषित करावे की जिल्ह्यात नेमका इंधनाचा साठा किती आहे। जर प्रशासनाच्या मते इंधन तुटवडा नाही तर खोटे बोर्ड लावणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी। सर्व संबंधित तहसीलदारांना आदेश देऊन इंधन साठ्याची तपासणी करावी। जनतेची या त्रासातून मुक्तता करण्यासाठी तात्काळ इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशा मागण्या काँग्रेसने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलेल्या आहेत। प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून त्वरित पावले उचलावीत। जर येत्या काही दिवसात इंधन पुरवठा सुरळीत झाला नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभर रस्त्यावर उतरून सळो की पळो करून सोडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अभय साळुंखे आणि ॲडव्होकेट किरण जाधव यांनी दिला आहे। यावेळी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2 दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे। पेट्रोल डिझेलच्या जिथं पेट्रोल पंपावर रांगा लागल्या आहेत, ग्राहकाची गैरसोय होत आहे। आपण आज निवेदन दिलं, काय परिस्थिती आहे एकंदर? कल्याणकारी राज्याची जी संकल्पना राज्यघटनेला अभिप्रेत आहे त्याला पायदळी तुडवणं सरकारचं सध्या धोरण बनलेलं आहे। गॅस टंचाईचा असाच हवा करण्यात आली, नरेटिव्ह सेट करण्यात आला आणि गॅस दरवाढ झाली। आता बहुतेक पेट्रोल डिझेलची दरवाढ करायची असं लोकाला मेंटली प्रिपेअर करण्यासाठी तुटवडा आहे, युद्ध आहे, फलाना आहे, विस्ताना आहे। 100च्या पुढे त्या क्रूड ऑइलचा रेट गेल्यानंतर सुद्धा मनमोहन सिंग सरकारच्या काळात 60 रुपये लिटरनं पेट्रोल काँग्रेसनं जनतेपर्यंत दिलंय। पेट्रोल डिझेल विषय दरवाढ करण्याचा हा षडयंत्र आहे, म्हणून टंचाई दाखवली जाते आणि यांना आव्हान पेलायचं नाही, यांना कमिशन घ्यायचे। आज लिटरला 36 रुपये यांचं टॅक्स आहे। जर सरकारचं टॅक्स कमी केलं तर सुद्धा ती दरवाढ करायची गरज भासणार नाही। एवढी सुविधा असताना हे सरकार लोककल्याणकारी सरकारऐवजी व्यापारी सरकार म्हणून स्वतःच्या जनतेचीच पिळवणूक करणारं, लूट करणारं सरकार आहे। त्या सरकारचा आम्ही काँग्रेसच्या वतीने धिक्कार केला आहे। 2 दिवसाच्या आत लातूर जिल्ह्यातली पेट्रोल डिझेलची जी टंचाई आहे, कृत्रिम टंचाई जी निर्माण केली जाते ती बंद करून पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, अशा स्वरूपाचं निवेदन आमचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव आणि सर्व सहकाऱ्यांसह आम्ही या ठिकाणी दिलंय। जिल्हाधिकारी महोदयाचा सकारात्मक प्रतिसाद आहे। मला वाटतंय की आज संध्याकाळपासनं ही जी टंचाई, रांगा वगैरे लातूर जिल्ह्यापुरता विषय आहे तो निवळेल। नाही निवळला तर काँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार।